जय श्रीराम मित्रांनो. डाएट न करता वेट लॉस आणि फॅट लॉस करायचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. भरपूर जणांच्या डोक्यात पडलेला प्रश्न असतो की आम्हाला वेट लॉस फॅट लॉस करायचा आहे पण कुठल्याही प्रकारचा डाएट नाही करायचा आहे. तर मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं की तुम्ही कॅलरी डिफिशियंट ठेवा, की तुम्हाला कमी खा, फॅट त्याग करू नका, या गोष्टी सांगत असतो की तुम्ही म्हणजे तुम्हाला वेट लॉस फॅट लॉस हे लवकरात लवकर येते. पण एक तुम्हाला सांगतो, तुम्ही डाएट न करताही वजन कमी करू शकता, तुमच्या शरीरातलं फॅट कमी करू शकता. कारण की एक प्रिन्सिपल असतं की तुम्ही कमी खा म्हणजे हे सायन्स नसतं, की त्यासोबत तुम्हाला काही प्रिन्सिपल सुद्धा जाणून घ्यावे लागत असतात की ज्याने तुमचं वेट लॉस फॅट लॉस होऊ शकतं विदाउट डाएट शिवाय. म्हणजे विदाउट डाएटने तुम्ही वेट लॉस फॅट लॉस करू शकता. तर काय मित्रांनो, एक प्रिन्सिपल असतं नीट वाढणं. म्हणजे नीट म्हणजे काय? नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनिस. म्हणजे तुम्ही नीट हे केलं म्हणजे तुम्हाला काय करायचंय? नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनिस. म्हणजे काय असतं? तुम्ही दिवसभरामध्ये जेवढं खायचं त्यापेक्षा थोडंफार कमी खा. शरीराला शांत बसू देऊ नका, त्याला हालचालमध्ये ठेवा. डेली 8 ते 10 स्टेप वाढवा. हे असतं नीट. म्हणजे नीट तुम्हाला वाढवायचंय तुमच्या शरीरामध्ये, ज्याने तुम्हाला विदाउट डाएट शिवाय विदाउट डाएटने फॅट लॉस वेट लॉस होऊ शकतं. तुम्हाला अजून पुढे काय फॉलो करायचंय? तुम्ही जे पोर्शन असतं प्लेटमध्ये ते असतं आपण जे दिवसभरात खातो त्यापेक्षा थोडंफार कमी प्रमाणात खायचंय. या गोष्टी झाल्या. त्यासोबत तुम्हाला फॅट लॉसच्या तुम्ही एक्सरसाइज करता, त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण की स्ट्रेंथ ट्रेनिंग केली म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला लवकर फॅट लॉस साठी हेल्प करत असता. तुमची बॉडी तुमच्या शरीराला म्हणजे तुमची बॉडी तुमच्या फॅट लॉस साठी हेल्प करत असते, म्हणून तुम्हाला लवकर रिझल्ट येत असतो. त्यानंतर तुम्हाला प्रोटीन इंटेक वाढवायचे, कारण की जितकं जास्त प्रोटीन शरीरामध्ये गेलं तितकं तुमचा फॅट लॉस हे 100% होणार आहे. त्यासोबत तुम्हाला अंडी, चिकन वगैरे या गोष्टी खायच्या. तुम्ही व्हेजिटेरियन असणार तर तुम्ही कॅलरी डिफिशियंट करून पनीर, टोफू वगैरे या गोष्टी खाऊ शकतात. डाळमध्ये मसूर डाळ वगैरे खाऊ शकतात. हे झालं. त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये कमीत कमी 4 ते 5 लिटर वॉटर इंटेक ठेवायचं आहे. त्यासोबत मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला झोप हे घेणं खूप गरजेचं आहे. गुड स्लीप घेणं खूप गरजेचं आहे. कारण की दिवसभराची 7 ते 8 तास जर तुम्ही झोप घेणार तर तुमच्या शरीरामध्ये फॅट हे आपोआप निघायला लागेल. तुम्ही जे पूर्ण प्रोसेस करत राहणार तेव्हा. म्हणून 7 ते 8 तास झोप घ्यायचं. तुम्हाला 5 ते 6 तास झोप पण तुमचं फॅट लॉस लवकर होणार नाही. कारण की गुड स्लीप गुड फॅट लॉस हे म्हणत असतात. म्हणून झोप घेणं खूप गरजेचं असतं. त्यासोबत तुम्हाला कन्सिस्टन्सी म्हणजे राहणं खूप गरजेचं आहे. कारण की भरपूर 10 ते 12 दिवस करतात, त्यानंतर 13-14 दिवसापासून या गोष्टी सोडून देत असतात. मित्रांनो, रिझल्ट हा भेटत असतो पण त्यासाठी तुम्हाला एक निश्चय करावा लागतो की मला ही गोष्ट करूनच राहायची, तेव्हा तो होतो. तुम्ही फक्त कोणाच्या सांगण्यावर, कोणाच्या व्हिडिओ बघण्यावरून या गोष्टी होत नसतात. म्हणून तुम्ही एक निश्चय करा मनापासून की मला या गोष्टी करायच्या. जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत या गोष्टी तुम्ही सुरू ठेवा. तुम्हाला 100% रिझल्ट येणार. म्हणून मी पहिले तुम्हाला टॉपिक मध्ये पहिल्याच वेळेस सांगितलं होतं की तुम्हाला नीट वाढवायचं आहे. नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनिक. याच्याने तुमच्या शरीरामध्ये खूप लवकर विदाउट डाएट शिवाय तुम्हाला तुमचं फॅट लॉस वेट लॉस होणार आहे. म्हणून डाएट ठीक करता वेट लॉस फॅट लॉस होतंय, शक्य आहे, पण सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा विसरू नका. आणि विदाउट डाएट शिवाय मी सांगतो फॉलो केला तर 100% तुमचं वेट लॉस फॅट लॉस होणार आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.